अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्याला सामूहिक सप्ताह आपला येत आहे 9 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत सामूहिक सप्ताह आहे आणि हा व्हिडिओ त्याच्याबद्दलच आहे. गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आणि या सप्ताहामध्ये आपण करणार आहोत. सामूहिक सप्ताह हा 9 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जेवढे जास्तीत जास्त सेवेकरी होईल तेवढे आपल्याला करायचं आहे. चला आपण बघूया. आता बघा, जो मूळ गुरुचरित्र ग्रंथ आहे तो आपण वाचू शकत नाही, पण जो दिंडोरी प्रणीत आहे तो आपण वाचू शकतो. ते तुम्हाला कुठल्याही केंद्रात वगैरे भेटून जाईल. कारण की सगळ्यांना सांगेल, मी सगळ्या महिलांना सांगेल, नक्की घ्या. काही जास्त पैशांचं नाही आहे. तर बघा, आपण जो मूळ आहे तो वाचू शकत नाही, पण आपला जो दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र ग्रंथ आहे ना तो आपण वाचू शकतो. आता बघा, गुरुचरित्र पारायण करायचं आहे. कुठले नियम आहे? अगदी 5 ते 6 नियमांनी खूप सोपे आहे. अगदी सोपे आहे. जास्त काही अवघड नाही आहे. आणि खूप असं गुरुचरित्र करायचं म्हटलं सगळेजण असं टेन्शनमध्ये येतं, म्हणजे असं टेन्शनमध्ये आल्यासारखं होतं की बापरे खूप नियम आहे, खूप कडक आहे. असं काहीच नाही. महाराज आपल्याला म्हणतात सेवा करा, सेवेकरी व्हा आणि तुम्ही मनातून सेवा करा, कुठलीही सेवा करा. खूप महत्त्वाचं आहे. चला मग बघूया आपण गुरुचरित्र पारायणाचे कुठले नियम आहे. सगळ्यात पहिला नियम काय आहे बघा. तर आपल्याला काय करायचं आहे की जो आपला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. सर्वात पहिला नियम कडक ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. दुसरा नियम आहे की तुम्हाला या दिवशी तुम्हाला पूर्णपणे मांसाहार वर्ज्य करायचा आहे. नंतर तिसरा नियम आहे की जे आपले गादी वगैरे कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. बघा, कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. आणि चौथा नियम काय आहे की आपल्याला कॉटवरती किंवा बाजेवरती, गादीवरती, पलंगावरती झोपायचं नाही. आता ज्यांना कोणाला खरंच खूप प्रॉब्लेम असेल ना, बॅक प्रॉब्लेम वगैरे असतात खूप जणांना, तर तुम्ही काय करायचं आहे, गादी काढून टाकायची, त्यावरती तुम्ही चटई टाकून झोपू शकता. असं काही नाही. महाराज म्हणतात फक्त माझी सेवा करा, मनापासून करा. आणि नंतर काय करायचं आहे बघा, आदल्या दिवशी आपल्याला 4 चांदके करायचे आहे, छोट्या पोळ्या करायच्या आहे. एका गाईला आणि 4 कुत्र्यांना त्या पोळ्या द्यायच्या आहे. 5 करायच्या आहे. 1 गाईला द्यायचं आहे, 4 कुत्र्यांना द्यायचे आहे. तर तुम्ही जेवढे करसाल आदल्या दिवशी म्हणजे 8 तारखेला, तर नंतर काय करायचं आहे बघा, आणि पर अन्न वर्ज्य करायचं आहे. दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही आहे. आपल्याला 7 दिवस मॅगी खाऊ का, पोहे खाऊ का, उपमा खाऊ का, सरळ आपलं सात्विक अन्न ग्रहण करायचं, सात्विक आहार घ्यायचा आहे, जेणेकरून कुठल्या गोष्टीचा त्रास होणार नाही. आपल्याला भात वर्ज्य करायचा आहे, भात खायचा नाही. तुम्ही पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता, कारण की खूप सगळे फक्त वांग आणि गवार खायचा नाही. कारण की मी तर खात नाही, तुम्ही खाऊ शकता, पण वांग आणि गवार नाही खाल्ला तर खूप चांगलं. बाहेरचं पूर्णपणे हॉटेलमधलं नाश्ता खाऊ का, समोसा खाऊ का, कचोरी खाऊ, काही नाही, सगळं वर्ज्य करायचं आहे. 7च दिवस करायचं आहे. 7 दिवस आपल्याला फक्त त्याग करायचा आहे. या गोष्टीचा 5 ते 6 नियम आहे. खूप सोपे आहे. गुरुचरित्र म्हटल्यानंतर सगळ्यांना भीती वाटते, खूप मोठे नियम आहे, खूप कडक आहे. असं काही नाही. खूप साधे सिंपल नियम आहे आणि ते तुम्ही पाळू शकता. आणि काळे वस्त्र घालायचे नाही, बाकी तुम्ही कुठल्याही कलर घालू शकता. आणि केसांचा आंबाडा घालायचा आहे. जे केंद्रात करणार आहे ना, ह्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेतल्या जातात. पण जे आता आपली दगदगीचं जीवन झालेलं, ऑफिस, शाळा वगैरे, संसारिक माणसं आहोत आपल्याला, त्याच्यामुळे आपलं काहीतरी असतं. जे कोणी घरी करणार असेल त्यांनी नक्की हे करा की केसांचा जो असतो ना, केस मोकळे सोडायचे नाही, वरती आंबडा घालायचा. तुम्ही क्लचर लावून पॅक करू शकता. मोकळे केस सोडून वाचायचं नाही गुरुचरित्र पारायण. अशा पद्धतीने खूप साधे आणि सिंपल नियम आहे. सकाळी वाचलं तर खूप छान. ज्यांना नाहीच टाईम भेटत त्यांनी संध्याकाळी पण वाचलं तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ऑफिसचे वगैरे असते, प्रत्येक आपण संसारिक माणसं आहे, आपल्याला सेवा करायची आहे. मनापासून करा, महाराज नक्की फळ देतील. आणि सगळ्यांनी गुरुचरित्र पारायणावर नक्की बसा. कोण कोण बसले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सामूहिक सप्ताह आहे, आपल्याला सामूहिक सेवा आपल्या हाताने घडवून येत आहे. नक्की करा. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.